Hello dear students, in today's video we start a new concept in ratio and proportion, that is continue proportion. This concept is last concept in this topic. Okay, we start continue proportion. आता what is continue proportion? बघा लास्ट पॉइंट आहे आपला ह्या लेसन मधला कंटिन्यू प्रपोर्शन. एकदम इझी डेफिनेशन आहे बघा कंटिन्यू प्रपोर्शनची. इफ ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी देन ए बी सी आर इन कंटिन्यू प्रपोर्शन. बघा इफ काय डेफिनेशन आहे कंटिन्यू प्रपोर्शनची. इफ ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी देन ए बी सी आर इन कंटिन्यू प्रपोर्शन. बी बघा रिपीट झालेला आहे. ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी आर इन कंटिन्यू प्रपोर्शन. म्हणजेच काय रे बघा ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. दिस इज ऑल्सो इक्विवॅलंट स्टेटमेंट टू दिस स्टेटमेंट. याच्याच इक्वल आहे हे स्टेटमेंट. ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी देन वी से दॅट ए बी सी आर इन कंटिन्यू प्रपोर्शन. Also b square is equal to c. Also we have to see tell that कि a b c are in continue proportion. a upon b is equal to b upon c असल्यावर सुद्धा आपण म्हणतो a b c are in continue proportion आणि b square is equal to a c असल्यानंतर सुद्धा काय म्हणणार आपण a b c are in continue proportion when b is called mean proportional or geometric mean. b ला काय म्हणलं जातं mean proportional ऑफ बी अँड सी आणि त्याचं दुसरं नाव आहे काय जॉमेट्रिक मीन. पण आपण मोस्टली काय करणार आहोत मीन प्रपोर्शनलच यूज करणार आहोत. आलं लक्षामध्ये. एकदम सोपी डेफिनेशन आहे बघा. ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी देन वी हॅव टू से दॅट ए बी सी आर in continue proportional. Also b square is equal to b square is equal to ac then we have also say that a b c are in continue proportion. आलं लक्षात. हे दोन आहेत a upon b is equal to b upon c आणि b square is equal to ac. मग ह्याच्यावर 1 आणि 2 मार्क्सला क्वेश्चन विचारतात. इफ a is equal to 25 c is equal to 4 then find MCQला विचारला जातो किंवा 1 मार्कला विचारला जातो फाइंड द व्हॅल्यू ऑफ मीन प्रपोर्शनल. काय फाइंड आउट करायचं आहे मीन प्रपोर्शनल. काय फॉर्म्युला आहे मग बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. बी स्क्वेअर इज इक्वल टू 25 इंटू 4 बी स्क्वेअर इज इक्वल टू 100. काय आलं बी स्क्वेअर इज इक्वल टू 100 दॅट इज बी इज इक्वल टू 10. काय आलं बी इज इक्वल टू 10. व्हॅल्यू ऑफ मीन प्रपोर्शनल इज 10. आलं लक्षामध्ये. कसं केलं फक्त व्हॅल्यू पुटअप केल्या ए आणि सीच्या आणि मग बीची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ओके अशा टाईपचे एक्झाम्पल्स आपण अजून एक्सरसाइजमध्ये बघणार आहोत. पण आता त्याआधी आपण के मेथड लर्न करणार आहोत की जी कंटिन्यू प्रपोर्शनवरती डिपेंड आहे. के मेथडची एक्झाम्पल आपल्याला 3 नाही तर 4 मार्क्सच्या एक्झाम्पलसाठी विचारली जातात बघा. के मेथड बघणार आहोत. आपल्याला काही थेरॉटिकल पार्ट नसतो बरं का मुलांना. सगळे एक्झाम्पल्सच असतात. के मेथड बघा. के मेथडसाठी फर्स्ट एक्झाम्पल आहे इफ ए बी सी आर इन कंटिन्यू प्रपोर्शन देन शो दॅट. बघा काय एक्झाम्पल आहे इफ ए बी सी are in continue proportion then show that a plus bracket square upon ab is equal to b plus c
ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन बी सी. बघा आता आपल्याला कंटिन्यू प्रपोर्शनचा यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. हा रेशो इज इक्वल टू हा रेशो हे शो करायचं आहे. पण लक्षात घ्या मुलांना, आता आपल्या नेहमीच्या मेथडनी जर ही साईड घेतली तर आपल्याला ही साईड शो करता येत नाही, ही घेतली तर ही शो करता येत नाही, आणि ही घेतली तर ही शो करता येत नाही. ह्यासाठी आपण स्पेशल ट्रिक वापरणार आहे, म्हणजेच कुठली के मेथड वापरणार आहे. काय करणार आहोत आपण के मेथडमध्ये? ए बी सी आर इन कंटिन्यू प्रपोर्शन आहे, त्याच्यावरून आपण ए बी सीच्या व्हॅल्यूज मिळवणार आहोत इन टर्म्स ऑफ ए बी सीज. बीची व्हॅल्यू इन टर्म ऑफ ए सी आणि बीची समजेल तुम्हाला, आणि त्या व्हॅल्यूज सेपरेटली ह्या दोन रेशोजमध्ये पुटअप करणार. ह्या रेशोमध्ये पुटअप करून एक ॲन्सर मिळवणार, ह्या रेशोमध्ये त्याच व्हॅल्यू पुटअप करून एक ॲन्सर मिळवणार, आणि आपण ती दोन्ही ॲन्सर इक्वल आहेत हे शो करणार, म्हणून हे रेशो इक्वल येतात. तसं आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड हा रेशो घेऊन आपल्याला हा इक्वल शो करायला येत नाही, म्हणूनच आपण के मेथड स्टडी करणार आहोत. बघा, सी हिअर सोल्युशन. व्हॉट इज ए बी सी आर इन कंटिन्यू प्रपोर्शन, म्हणजेच काय असतं रे? ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी इज इक्वल टू के. लेट ए बी सी आर इन कंटिन्यू प्रपोर्शन मीन्स ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी इज इक्वल टू के. के म्हणजेच काय रे? ए अपॉन बी इज इक्वल टू के, बी अपॉन सी इज इक्वल टू के. ए इज इक्वल टू बी के, हे इकडे बी मल्टिप्लायला नेलं, बी इज इक्वल टू सी के. आता ही बीची व्हॅल्यू आपण सी ह्या बीच्या प्लेसला पुटअप करणार आहे, का तर आपल्याला कॅन्सलेशन करताना प्रॉब्लेम येणार नाही, नाहीतर सगळेच अननोन व्हेरिएबल होतील आणि टर्म्स कॅन्सल होणार नाहीत. म्हणून ए इज इक्वल टू बीची व्हॅल्यू काय रे? सी के, आणि हा के ॲज इट इज, म्हणजे सीची व्हॅल्यू काय झाली? सी के स्क्वेअर. बघा परत लिहिते मी इकडं, ए इज इक्वल टू बी के, बीची व्हॅल्यू काय आहे? सी के इंटू के, म्हणजे सी के स्क्वेअर, आणि बीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? सी के. कधी ए बी सी आर इन कंटिन्यू प्रपोर्शन असेल तर आपल्याला एची व्हॅल्यू आणि बीची व्हॅल्यू मिळाली. आता आपण त्या व्हॅल्यूज ह्या रेशोमध्ये पहिल्यांदा सबस्टिट्यूट करणार, एक ॲन्सर फाइंड आउट करणार, ह्या रेशोमध्ये सबस्टिट्यूट करणार, एक ॲन्सर फाइंड आउट करणार, आणि मग टॅली करूयात. फर्स्ट LHS. What is LHS? A plus B bracket square upon AB. A plus B bracket square upon AB. So we have value put up. What is the value of A? CK square plus what is the value of B? CK bracket square upon what is the value of A? CK square into what is the value of B? सी के. आता बघा, पहिल्यांदा आपण स्क्वेअरिंग न करता सी, मी राऊंड ब्रॅकेट करते, सी सी कॉमन येईल ह्या दोन्हीतून, के स्क्वेअर आहे इथं के आहे, इथला के कॉमन येईल, मग राहिलं काय? के प्लस 1. आलं ना लक्षात? सी कॉमन घेतला, के स्क्वेअर के मधला एक के घेतला, के प्लस 1, आणि हा राऊंड ब्रॅकेट त्याचा स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर के क्यूब. आता ह्या दोन्हीचे सेपरेटली स्क्वेअर करूया. सी केचा स्क्वेअर, सी स्क्वेअर के स्क्वेअर, के प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर के क्यूब आहे. सी स्क्वेअर कॅन्सल होईल, के स्क्वेअर आणि के स्क्वेअर कॅन्सल होईल, ओनली 1 के इज रिमेनिंग. के प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन के. काय आलं? के प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन के. जस्ट सिम्प्लिफाय करत आली बघा मी इथं. फक्त ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला न यूज करता पहिल्यांदा ह्यातून मी सी के कॉमन घेतलं, आणि ब्रॅकेटमध्ये के प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला एक्सपान्शन करायचं नाही आहे, मग सी स्क्वेअर के स्क्वेअर ह्या टर्मचा एकदा स्क्वेअर केला, ह्या टर्मचा एकदा स्क्वेअर केला. आता RHS बघूयात. ह्याच्यावरती आपल्याला एक सिम्प्लिफाय होत नाही. What is RHS? B plus C bracket square upon BC. What is the value of B? CK plus C ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे.
सी ॲट डी के ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन बी इंटू सी सी के इंटू सी. बघा ह्यात पण मी तसंच करणार आहे, दोन्हीतून सी कॉमन काढणार आहे, के प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर सी स्क्वेअर के सीचा स्क्वेअर के प्लस 1 अपॉन ब्रॅकेट स्क्वेअर सी स्क्वेअर गेट कॅन्सल के प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन के प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन के. आता मग तुम्ही LHS आणि RHS दोन्ही ऑब्झर्व करा रे. के प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन के प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन के. म्हणून देअरफॉर काय ना LHS इज इक्वल टू RHS. म्हणून देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS म्हणजेच A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन AB आणि B प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन BC. म्हणजे आपल्याला जरी स्ट्रेट फॉरवर्ड न जाता आलं तरी दोन्हीचे आपल्याला आन्सर्स काय आलेत, सेम आलेत. म्हणून हे 3 मार्कला विचारतात बघा. हे एक्झाम्पल के मेथडवरून आहे. फक्त ह्या व्हॅल्यूज महत्त्वाच्या आहेत. A इज इक्वल टू सी के स्क्वेअर आणि B इज इक्वल टू सी के. आता आपण सेम एक्झाम्पल रेग्युलर प्रपोर्शनमध्ये असेल तर सॉल्व करणार आहोत के मेथडनेच. बघा त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेते. त्यासाठी काय असणार आहे, ABCDR इन प्रपोर्शन. कंटिन्यू नाही, कंटिन्यूमध्ये बी रिपीट असतो आणि ABCDR इन प्रपोर्शन म्हणजे A अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी. त्यासाठी एक एक्झाम्पल घेणार आहोत बघा आपण. 5A then show that 5A minus 3C upon 5B minus 3D is equal to 7A minus 2C upon 7B minus 2D. पण आता कसं आहे, ABCDR इन प्रपोर्शन आणि कंटिन्यूमध्ये असल्यानंतर A आणि Bच्या वेगळ्या व्हॅल्यू येतात आणि सिम्पली प्रपोर्शनमध्ये असेल तर वेगळ्या येतात. आधी नीट रीड करायचं काय दिलेलं आहे. A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D इज इक्वल टू K. राईट. ABCDR इन प्रपोर्शन म्हणजेच काय रे, A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D. आणि ABCR इन कंटिन्यू प्रपोर्शन म्हणजेच A अपॉन B इज इक्वल टू B अपॉन C. आणि सिम्पली प्रपोर्शन म्हणलं तर A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D. मग आता तशा मगाशी जसं फाइंड आउट केलं तसं के C अपॉन D इज इक्वल टू के. A इज इक्वल टू BK आणि C इज इक्वल टू DK. आता आपल्याला ह्या व्हॅल्यूमध्ये चेंज करता येणार नाही. मग आजच्या कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये इथं बीची व्हॅल्यू इथं रिपीट आली होती म्हणून ती व्हॅल्यू आपण पुन्हा इथं पुटअप केली. पण इथं तसं नाही आहे. A इज इक्वल टू सेपरेटली BK आलं आहे आणि C इज इक्वल टू सेपरेटली DK आलं आहे. आणि कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये मी पुन्हा का सांगते, तुमचं कन्फ्युजन नको म्हणून. A इज इक्वल टू CK स्क्वेअर आणि B इज इक्वल टू CK. आणि ह्याच्यामध्ये काय आहे, A इज इक्वल टू BK, C इज इक्वल टू DK. पाठ करायचं नाही व्हॅल्यू, फक्त हे समजलं पाहिजे. A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन. सिम्पली प्रपोर्शनमध्ये म्हटलं तर ॲटोमॅटिक व्हॅल्यू निघतात आणि कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये म्हटलं तर आपल्याला ही बीची व्हॅल्यू ह्याच्यात पुन्हा सबस्टिट्यूट करायला लागते. त्यामुळे इथं CK स्क्वेअर येते. ओके, आलं लक्षात. आता दोन्ही ह्याच्या पण LHS आणि RHS घेऊयात. फर्स्ट LHS घेते. 5A minus 3C upon 5B minus 3D. 5 into A. Aची व्हॅल्यू काय आहे बघा, BK. बरोबर आहे. 3 इंटू Cची व्हॅल्यू DK अपॉन 5 इंटू Bची व्हॅल्यू नाही आहे आणि Dची पण व्हॅल्यू नाही आहे. आपल्याकडे दोनच व्हॅल्यू आहेत, A आणि C. B आणि Dच्या अवेलेबल नाहीत. न्यूमरेटरमधून काय कॉमन निघेल, K. 5B मायनस 3D अपॉन 5B मायनस 3D
These get cancelled, remaining only k. Now RHS is equal to 7 minus 2c upon 7b minus 2d. Putting the values of a ची value dk, c ची value dk upon b ची value नाही, d ची पण नाही. Again taking k as a minus 2d upon 7b minus 2d. These get cancelled is equal to k. So LHS is equal to RHS म्हणजेच 5a minus 3c upon 5b minus 3d, 7a minus 2c upon 7b minus 2d. आलं लक्षात? सिम्पली प्रपोर्शनमध्ये असलं तरी येतं आणि कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये असलं तरी आपण के मेथड यूज करू शकतो. ओके, आता आपला कंटिन्यू प्रपोर्शन हा लास्ट पॉईंट होता ह्या लेसनचा, तो कंप्लीट झालेला आहे. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे स्टॉप करूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.5 सॉल्व करूयात. ओके, थँक्यू.